आपल्या चॅनेलचे एक हितचिंतक 75वा भाग ज्यावेळेस प्रसारित करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी एक सूचना केली 75व्या भागासाठी की एवढे भाग झाले तुम्ही कुठंच दिसत नाही. त्याच्यामुळं त्याच्यात उत्तर मी देतो. हे जे भाग आहेत मी मोबाईलवर त्याचा व्हिडिओ तयार करतो आणि मोबाईलवर केल्यामुळं मला प्रत्यक्ष दिसायचा प्रश्नच नाही. म्हणून आता हे माझं छायाचित्र दाखवत आहे. हा मी आहे आणि आपल्या चॅनलसाठीच हा भाग करून राहिलो. माझं जीवन म्हणजे पूर्ण योगायोग आहे, पूर्ण योगायोग. योगायोगानं माधानला आलो. हे अशा महापुरुषाचे सहवासी लाभले आहे ते नामदेव महाराज माणिकवाडचे, यांचा आशीर्वाद आहे. आमचे खोरतचे नामदेव महाराज आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. आणि योगायोगानं सगळं जन्म जरी फाळेगावाला झाला असला तरी शिक्षण राहणं माधान, पूर्ण हेडक्वार्टर माधान. कारण वडील मरण पावले, बहिणीजवळ आम्ही गेलो आणि त्यामुळं पूर्ण सगळं तिथंच गेलं. चला आता माधान पाहू आपण. हे माधानचे गुलाबराव महाराज, प्रज्ञाचक्षू म्हणतात त्यांना. कारण असं झालं का लहानपणी त्यांचे डोळे गेले. जन्मरेखा डोळे होते, नंतर गेले डोळे त्यांचे. ते काय माणसाची जुन्या पुण्यजन्मात तर काहीतरी असते ना, ते कोणती तरी मोठे साधू संत म्हणून तीच होती. हे एवढे आंधळे असूनही त्यांनी 132 ग्रंथांची रचना केली. त्यांचे ग्रंथ अमरावतीच्या भाजी बाजारात महादेव मंदिर आहे तिथं आजही पाहायला भेटतात. एक पाठी कोणाही पुस्तकावर त्यांनी हात ठेवला तर त्या पुस्तकात कोणत्या पानावर काय लिहिलं आहे हे सांगत होते. गुलाबराव महाराजांचं विशेष, गुलाबराव महाराज हे स्वतःला ज्ञानेश्वराची कन्या मानत आणि कृष्णाची पत्नी मानत. पहा, त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, जानवी आहे. यांनी मधुरा भक्तीचा प्रसार केला. मधुरा भक्ती म्हणजे कोणची? जी भक्ती गोपिकांची कृष्णाच्या ठाई होती. सगळं कृष्णार्पण, कृष्णाला समर्पण करायचं, त्याचं चिंतन करायचं, त्या भक्तीचा प्रसार केला त्यांनी. हे माधान म्हटल्यावर गुलाबराव महाराजांचं नाव पहिल्यांदा डोळ्यासमोर येते. पुन्हा माधानचं एक नाव येते, ताराबेन मसूरवाला, स्वर्गीय ताराबेन मसूरवाला. तर माझं काय, मी प्रत्येक छायाचित्र वगैरे काही नाही, मी स्वतःच काढतो. बहुधा बरोबर असतं. आमचे वडील मरण पावल्यावर जे फाळेगाव सुटलं ते डायरेक्ट माधान. कारण आमची बहीण वत्सलाबाई फाले यांच्या संस्थेत होती. वत्सलाबाई फाले यांच्या संस्थेत होती. आणि म्हणून मग आमचं सगळं या ठिकाणी माधानच पूर्ण. गाव कोणतं माधान, सर्व्हिस बुकवर माधानच लिहू नये. असो, माधानला आल्यावर
हे या लोकांचा सहवास मिळाला. एक भाऊसाहेब अत्रे, कविवर्य बाबा मोहोळ स्वर्गीय, आणि माझे बंधू आहेतच. भाऊसाहेब अत्रे जास्त मुक्काम त्यांचा परभणीकडे राहत जाईल आणि त्यांना भाऊसाहेब अत्रे म्हणतो, ते काकासाहेब अत्रे आणि तिकडे मोठा माणूस आहे. त्याच्यासाठी अलग भाग काढू आपण, पण एवढं सांगतो, हे सर्वोदयाचे मोठे कार्यकर्ते होते. पुढं पाहू काय. हे बाबा मोहोळ. माझ्या दानची प्रस्तावना यांनी लिहिली. दान म्हणजे दानच्या कविता 1973 ते 75 या 2-4 वर्षातल्याच आहे फक्त. जपून होता ठेवा तो. एकदाच बाबा भाऊकडे गेलो मी. त्यांना म्हटलं, बा तुम्ही प्रकाशित करा, प्रस्तावना तुम्हीच लिहा आणि प्रकाशनाला तुम्हीच लिहा. तर सगळं त्यांनी केलं. प्रकाशनालाही यवतमाळला बरोबर आले ते. गोविंदा देशपांडे होते, बाबा मोहोळ होते. तर प्रस्तावना सुंदर लिहिली आहे. एखादा भाग आपण प्रस्तावनेचाच पाहू. त्याच्यानंतर माझे भाऊ हे ताराबाईंच्या संस्थेत होते. इथून निघाले आणि ताराबाईंचे जे संस्कार आहे महाराजांचे ते घेऊन यवतमाळला आले. यवतमाळला साने गुरुजी कथामाला सुरू करायचं काम यांनी सुरू केली. कथामाला सर्वदेवादी विचाराची होती. माझ्यासाठी महत्त्वाचं असं की माझ्या कविता ऐकायला भाऊसाहेब बरोबर असले, म्हणजे बरोबर घरी यायचे. सांग मनोहर आता तरी नवीन कविता दाखव, जुने नको म्हणून. आणि मग कविता ऐकायची, ऐकून घ्यायची मस्त. माझे भाऊ तसेच कवितेच्या बाबतीत. आपल्या भावाच्या कविता चांगल्या आहे, पुढं गेला पाहिजे, 4 बघात मिळाला पाहिजे. आणि नेमकं मला तेच करता येत नाही. मी कधीही 4 बघात मिसळलो नाही. आणि त्याच्यामुळे आत्ता यूट्यूबवर आता आलो हेच. यांनी जबरदस्तीनं 70 सालची गोष्ट आहे मला वाटते. सोमनाथला साहित्य संमेलन होतं. विश्वांत बेडेकर अध्यक्ष होते. या भाऊसाहेबांनी आणि माझ्या भावांनी मागं लागून मला सोमनाथला पाठवलं. माझ्या भावानं तर सरळ एका शब्दात म्हटलं, इथं राहून काय करशील, पूर्णवर पोहायला जाशील. अशा तऱ्हेचे हे होते मागं लागणारे. हे तर मार्गदर्शक होते बाबा भाऊ. पण ज्यावेळेस भाऊसाहेबांना मी माझी कथा माझ्या जीवनाची काग तुझी व्यथा झाली ही कविता म्हटली, ते म्हणे यावेळेस इथपर्यंत लिहायला नव्हतं पाहिजे, अजून तर भरपूर लिहायचं आहे. अशा तऱ्हेचे रसिक होते हे. असो, या निमित्तानं हा भाग झाला. आमच्या एका दर्दी रसिकाची इच्छा होती की तुम्ही दिसले पाहिजे. हे माझा तर माहितीच आहे, मला पूर्ण दाखवलंच आहे मी. मागच्या भागात आपण पाहिला आहे. मादान, ताराबेन आणि हे गुलाबराव महाराज या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. आणि म्हणूनच आपलं व्यवस्थित चालू आहे. हां, आपल्या चॅनलचे आज 2065 व्ह्यू झाले आहेत. 144 शेअर्स आहेत आणि 66 लाईक्स आहेत सध्या चॅनल. आणि हे काय, आपण जे चॅनल चालू केलं ते माझं चॅनल फक्त माझ्या कवितेसाठी होतं. कविता कोणत्या जुन्या माझ्या कविता अशी तर काही रशीद थांबत नाही जागेवर. म्हणून काय करायचं, जशी आपली आई काय करते, शिव्या पोळ्या कुचकरा करते आणि फोडणी देते ना आपण चटके लावून खातो, तसं झालं आहे. हे 50ही जे व्हिडिओ आहेत हे सगळे माझ्या जुन्या कवितेचे आहे. दानच्या कविता 50 वर्षाच्या आधीच्या आहेत. नंतर वाटलं झाल्या आहे, आता दुसऱ्या भागातल्या कविता आताच्या आहे. परंतु दानच्या कविता, कारण त्यात कमी माझा जीव गुंतला नाही.
त्यात मी माझा जीव गुंतला आहे, ते प्रसंग माझ्या जीवनात घडले आहे. आणि म्हणून दानच्या कविता खरंच कविता मला आवडतात, कोणाला आवडतं नाही. असो, इथं हा भाग पूर्ण करतो.